मुंबईसह उपनगरात रात्रीपासून संततधार, लोकल मेट्रो रस्ते वाहतूक सुरू. पावसामुळे नवी मुंबईतल्या एपीएमसी मध्ये पाणी साचलं. बाजारातले अंतर्गत रस्ते पाण्याखाली. व्यापाऱ्यांचं हमाल आणि ग्राहकांना मोठा मनस्ताप. अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यातल्या मेघा नदीला पूर. शिरसगाव कसबा इथं नदीची संरक्षण भिंत फुटली. गावात पाणी शिरल्यानं अनेक दुकानं पाण्याखाली. जालना जिल्ह्यात मुसळधार पाऊस. नाल्याचं पाणी ढोकसाळ गावात शिरलं. अर्धवट पुलावरून नागरिकांचा जीवघेणा प्रवास. सिंधुदुर्गातल्या वझर धबधब्यावर अडकलेल्या 6 जणांची सुटका. वनविभाग अग्निशमन दलाकडून बचाव कार्य. नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं अडकले होते तरुण. खासदार ओमराजे निंबाळकरांकडून मुख्यमंत्र्यांची भेट. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याची माहिती. आमदार तानाजी सावंत सुद्धा वर्षा बंगल्यावर. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंच्या ताफ्याला काळे झेंडे. टीईटी पेपर फुटी प्रकरणी काँग्रेसकडून राजीनाम्याची मागणी. दादा भुसेंचा ताफा अडवण्याचा प्रयत्न. टीईटी पुनर्परीक्षा निशुल्क घेणार. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंची भूमिका. शिक्षक चाचणी परीक्षेच्या पेपर फुटीनंतर घेतली भूमिका. अनुसूचित जाती आरक्षणातल्या उपवर्गीकरणाच्या विरोधात विधान भवनावर मोर्चा. 27 आमदारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. बदर समितीचा अहवाल रद्द करण्याची मागणी. पावसाळी अधिवेशनामध्ये मतदारसंघ पुनर्रचना विधेयक येणार. विश्वसनीय सूत्रांची जय महाराष्ट्रला माहिती. हिवाळी अधिवेशनात फसलेलं विधेयक पास करण्याचा प्रयत्न. अर्थ खातं लवकरात लवकर राष्ट्रवादीकडे येणार. जय पवार यांचं वक्तव्य. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचं पार्थ यांची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा. बीएमसीच्या ठेवीत वर्षभरात 4,000 कोटींची घट. मनपाच्या मुदत ठेवी आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला 77,000 कोटींवर. आधी 91,000 कोटी इतक्या होत्या ठेवी. चिखलीच्या फरार माजी आमदाराचा विधान भवनात मुक्त संचार. 15 दिवसांपासून राहुल बोंद्रे पोलिसांना सापडेना. शिक्षण संस्थांसाठी जागा अनुदान लाटल्याप्रकरणी बोंद्रेंच्या विरोधात अजामीनपात्र गुन्हा. 5 जुलैनंतर कर्जमाफीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची विधानसभेत माहिती. शासनाचे नियम धाब्यावर बसून ई टेंडर काढलं नाही. थेट लाखो रुपयांचे भंगार एका खासगी कंपनीच्या घशात. केडीएमसी अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार. अरुणाचल प्रदेशमध्ये पुराचं थैमान. सध्या बचाव कार्य सुरू. रस्त्यांचं मोठं नुकसान. पश्चिम बंगालमध्ये ओबीसी आरक्षणात मोठा बदल. 77 मुस्लिम समुदाय यादीतून बाद. विधानसभेत विधेयक मंजूर. मतदार याद्यांची विशेष फेर तपासणी आजपासून. तिसऱ्या टप्प्यात 16 राज्य 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये राबवणार मोहीम. आजपासून विठ्ठल रुक्मिणी मातेच्या तुळशी अर्चन पूजेची ऑनलाईन नोंदणी. येत्या 1 ते 9 जुलै मधल्या पूजांची होणार नोंदणी. व्हेनेझुएलामधल्या भूकंपग्रस्तांना भारताचा मदतीचा हात. वैद्यकीय पथक, औषधं आणि इतर साहित्य पोहोचवलं. भारतीय महिला क्रिकेट संघासाठी गुड न्यूज. ऑलिम्पिक 2028 साठी मिळाली थेट एंट्री. पुरुष संघाला अजूनही वाट पाहावी लागणार.